टाकल जरा ना नेक्स्ट टाइम जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असं कोण बोलेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज आम्ही हा पोस्टर लावून त्यांचा निषेध करतो आणि जर यांनी राजीनामा नाही घेतला तरी आम्ही यांचा निषेध करतो। अरे अमित शाह आणि मग बाबासाहेबांचं नाव घेताना लाज वाटते, याचा विचार प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे। अरे दलित म्हणजे कोण आहेत, दलित म्हणजे कोण आहेत, ओबीसी म्हणजे कोण आहे, मागासवर्गीय म्हणजे कोण आहे याचा पुरा अभ्यास करा। अरे एक तडीपार तू महाराष्ट्रातला तडीपार तू आज आम्हाला जर या ठिकाणचं शिकवत असेल तर महाराष्ट्रातच नाही तर भारतातून तू तडीपार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही आमच्या या ठिकाणी प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी विचार केला पाहिजे। बाबासाहेबांनी घटना दिली ती सर्वसामान्य जनतेसाठी घटना दिलेली आहे, ही कुणाच्या एकट्यासाठी दिलेली नाही। म्हणून ह्या लोकांनी बाबासाहेबांचं नाव घ्यायला किंवा बाबासाहेबांची घटना वापरायला यांना लाज वाटते, म्हणून हे घटनेच्या आणि बाबासाहेबांच्या नावाची बदनामी करण्यासाठी मागे लागलेले आहेत। म्हणून मी तुम्हाला सांगतो प्रत्येक नागरिकांनी विचार केला पाहिजे, प्रत्येक समाजाच्या महिलांनी विचार केला पाहिजे। आपण काय करतोय काय नाही यासाठी आपण प्रत्येकाने विचार करून येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये यांची जागा दाखवल्याशिवाय राहायचं नाही। ही आंबेडकर आणि सर्वसामान्य ओबीसी या नागरिकांचं सर्वांचं तुम्हाला एक आव्हान आहे। म्हणून तुला सांगतो याच्या पुढे जर तू नाव घेशील तर तुला या भारतातून तडीपार केल्याशिवाय राहणार नाही आणि ते करणं गरजेचं होतं। तर अमित शहा आम्ही जरी रिपब्लिकन पक्ष त्यांच्या युतीमध्ये असतो परंतु तो काही जर बरबळल तर हे आम्ही सहन करणार नाही। त्यांनी बाबासाहेब 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 असं नाव घेऊन यांचं काय जप करतात, देवाचं नाव घेतो एक टाइम तर स्वर्गात जाऊ शकतो। अरे मग तू देवाचं नाव घेतो स्वर्गात जा ना, तुला तिथं जागा भेटेल, तू इथली जागा का पटकून तू एक तडीपार ह्या भारतामध्ये तू एक तडीपार माणूस तू जर बाबासाहेबांच्या विरोधात बोलत असेल तर तुला आम्ही या भारतातले लोक संविधान वाले हे तुला एक मिनिट या ठिकाणी ठेवू शकत नाही। तुला स्वर्गात जाता येत नसेल देवाचं नाव घेऊन तर बाबासाहेबांचं नाव घे आणि तुला स्वर्गात आम्ही पाठवू। हे आमची पॅन्थरच्या स्टाईलने तुला स्वर्गात पाठवायचं काम आम्ही करू। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी हे सर्व समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी जे आंदोलन करतात परंतु एकही नेता त्या ठिकाणी येत नाही, परंतु एक मी तालुका अध्यक्ष असल्यामुळं मी या ठिकाणी आलो। ह्या पॉलिटिशियनला काय करायचं करू द्या, मी त्याला घाबरत नाही। परंतु हे पोलीस स्टेशन प्रशासन ज्यावेळेस त्याचा पुतळा त्याचं बॅनर जाळताना ज्यावेळेस तुम्ही आम्हाला आडवा आलं पण लोकांनो तुम्ही या समाजाचं मन जाळले त्याचं काय, त्यांच्यावरती कुठली ऍक्शन घेणार? अमित शहावरती देशद्रोहाचा खटला भरून त्याच्यावर ऍक्शन घ्यावी, कारण त्यांनी संविधानाचा अपमान केला, बाबासाहेबांचा अपमान केला, त्याच्यावर संविधान एक म्हणून मनुष्यवधाचा जे जे इथं परभणीमध्ये जे शहीद झालेत त्यांचा मनुष्यवधाचा खटला त्याच्यावर भरावा। कारण मास्टर माइंड आम्ही जे बोलतो आतापर्यंत मास्टर माइंड होते हाच भाग, तर याच्यावर केस घ्या आणि त्याला जेलमध्ये टाका। देशामध्ये चाललेली जी ही एक मनोवाद्यांची एक कृती आहे, ही कृती ज्या टायमाला निवडणुका येतात त्या टायमाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जोरात घेतात, जय भीम जोरात बोलतात, निवडून आल्यानंतर पार्लमेंटमध्ये जातात त्या टायमाला पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर बाबासाहेबांच्या घटनेवरती हात ठेवून त्या ठिकाणी शपथ घेतात, परंतु काम करताना मात्र बाबासाहेबांच्या घटनेचा विचार करून किंवा शपथ घेऊन काम करत नाहीत। याचा मात्र खेद वाटतो। यासाठी प्रत्येकाने
न्यूजवाल्यांनी ह्या गोष्टीवरची दखल घेतली पाहिजे आणि ह्या माध्यमातून ह्या लोकांनी ह्या गोष्टीचा प्रसार केला पाहिजे. कारण हे लोक फक्त मतदानासाठी समाजाला जवळ करतात आणि इतर टायमाला मात्र या समाजाला लाथेशिवाय विचारत नाही ती. म्हणून आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला लाथेशिवाय आम्ही विचारणार नाही. ह्याच्या पुढं आम्हाला काय जास्त बोलायचं नाही. एवढं बोलून इथंच थांबतो. यांच्याविषयी जे अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांनी जे उद्गार काढलेत हे निश्चितच निंदनीय आहेत आणि या देशाचा गृहमंत्री अशा शब्दाने बाबासाहेबांचा आव्हान करतोय हे लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्यांना या मंत्रिपदावर राहण्याचा काही अधिकार नाही. जेव्हा त्यांना मंत्रिपद हवं असतं तेव्हा बाबासाहेब आठवतात आणि इलेक्शनमध्ये त्यांना बाबासाहेब आठवतात आणि फक्त जनतेवरती प्रत्येक बहुजनावरती जे अन्याय करायचं आहे RSSचं जे काम आहे खूप आपल्याला समाजाला खूप मोठा धोका आहे आणि हे लक्षात घेऊन निश्चित समाजाने याच्यावरती विचार करून त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे आणि एकजुटीची गरज आहे. आणि अमित शहा यांनी ही माफी मागणं हे गरजेचं आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्यावरती अजून यापेक्षा उग्र असे आंदोलन केले जातील आणि पब्लिक भारतीय जनता सगळी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची इन्सर्ट करून माहिती बोलू पण शकत नाही की त्यांनी अशी इन्सर्ट केली. एकच म्हणायचे तुम्हाला मत पाहिजे असेल तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतात, त्यांची जनता दिसते. तर तुम्हाला इज्जत करायला इज्जत द्यायला तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसत नाही, त्यांचा समाज दिसत नाही का असं? कारण तुम्ही तुमच्या संसदेमध्ये पण तुम्हाला माहिती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुमचं काय चालणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेबांना ते काली घाबरायचे, आजही घाबरतात आणि त्यांना घाबरावं लागणार. त्यामुळे ते नाव कमी करायला बघतोय. पण आम्ही असं होऊ देणार नाही. आम्ही आज इथं घाटकोपरमध्ये जमलोय. असं अनेक पूर्ण भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये लोक जमलेले आहेत आणि मला त्यांना एकच बोलायचं की ना तुम्ही असं चुकीचं व्यक्तित्व वाढू नका. कारण आम्ही कोणाच्या मरी नसतो तर तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका, आम्हाला तापवायचा प्रयत्न करू नका. कारण आम्ही सगळ्यांच्या समाजासाठी आम्ही उभा राहतो आणि आमच्या समाजासाठी सगळे उभं राहतील आणि आम्ही हा महाराष्ट्र जाऊन टाकल. जरा ना नेक्स्ट टाइम जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असं कोण बोलेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज आम्ही हा पोस्टर लावून त्यांचा निषेध करतो आणि जर यांनी राजीनामा नाही घेतला तरी आम्ही यांचा निषेध करतो. सर्व मत देते याचे या ठिकाणी अंदर निषेध करण्यासाठी ते सर्व मत देते याचे या ठिकाणी अंदर निषेध करण्यासाठी ते सर्व मत देते याचे या ठिकाणी अंदर निषेध करण्यासाठी ते सर्व मत देते याचे या ठिकाणी अंदर निषेध करण्यासाठी ते सर्व मत देते याचे या ठिकाणी अंदर निषेध करण्यासाठी ते सर्व मत देते याचे या ठिकाणी अंदर निषेध करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांबद्दल जे आपण शब्द वापरले आंबेडकर 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 हे नाव घेण्यापेक्षा देवाचं नाव जर घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्गात जागा भेटल्या असते. ते सर्व मत देते याचे या ठिकाणी अंदर निषेध करण्यासाठी ते सर्व मत देते याचे या ठिकाणी अंदर निषेध करण्यासाठी